भक्तीच्या जोरावर आज तुम्ही या ठिकाणी विराजमान आहात, अशा पद्धतीचा अभंग आज सेवेकरिता निवडलाय. सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार, तो म्हणजे असा की आजचा कीर्तनाचा योग म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. प्रतिवर्षाप्रमाणे चाललेला अखंड हरिनाम सप्ताह, भव्य दिव्य स्वरूपाचा समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीने चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह, आणि त्यामध्येच आपल्याच गावातील असणारे सर्वांची सुपरिचित चाटे पाटील परिवार, पोलीस पाटील परिवार, या परिवारातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आणि त्यांचा सर्व लहान थोर आबालवृद्ध सर्व परिवाराच्या वतीने भगवान श्री हनुमंतरायाकडे आपल्या इच्छेला भगवान परमात्म्यानं काहीतरी त्यांना पूर्तता त्यांची केली, त्यांच्या मनोकामना पूर्ण केल्या. सत्य संकल्पाचा दाता नारायण, अशा पद्धतीने संकल्प होता. त्या संकल्पाला भगवान परमात्म्याने त्यांना यश दिलं. कारण का, ही दैवताच अशी आहे. ही देवताच कशी आहे, यशाची देवता आहे. यश थोरविला मारुती अशी असणारी देवता, आणि या भगवान हनुमंतरायाने त्यांच्या जीवनामध्ये यश दिलं, त्यांची मनोकामना पूर्ण केली. त्या प्रित्यर्थ भगवान परमात्म्याला केलेला नवस, हनुमंतरायाला बोललेला नवस, तो पूर्ण करण्याच्या हेतूने आपल्या श्रद्धायुक्त अंतकरणातून हे आयोजन केलेलं आजचं नगर भोजन, आणि नगर भोजनाच्या निमित्तानं हे कीर्तन अर्थात ज्ञानदान आणि अन्नदान अशा स्वरूपाचं भव्य दिव्य असं आजचं आयोजन. त्यामध्ये या कार्यक्रमाचे विनीत असणारे आपल्या गावातील सर्वांचे सुपरिचित आदरणीय श्री केशवराव जनार्दन चाटे, त्याचबरोबर आमचे काकाश्री असणारे आदरणीय बालासाहेब जनार्दन चाटे, तसेच तरुण तडफदार कोणत्याही कार्यामध्ये नेहमी कार्यरत असणारा आमचे बंधू राहुल उद्धवराव चाटे, पोलीस पाटील असणारा हा घराणा, त्यांच्याकडे नेहमी कोणत्याही कार्यामध्ये, राहुलचं कार्य म्हणजे सप्ताहामध्ये बी कमिटीमध्ये असतोच म्हणून सर या कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये नेहमी सक्रिय असणारा असा राहुल उद्धवराव चाटे हेही, त्याचबरोबर आमचे बंधू असणारे गणेशराव केशवराव चाटे, तसेच परमेश्वर बालासाहेब चाटे, ईश्वर बालासाहेब चाटे आणि आमचं शेंडेफळ विजय बालासाहेब चाटे आदी करून यांचा सर्व चाटे परिवार आणि या लहान थोर आबालवृद्ध या सर्वांकडून होत असलेल्या भगवान हनुमंतरायाची ही सेवा, आणि त्या माध्यमातून आजचं हे आयोजन. कीर्तनासाठी उपस्थित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य भजन सम्राट अनंत महाराज सेप आहेत, त्याचबरोबर संगीत विशारद वृक्षराज महाराज आंधळे आमचे गुरुबंधू तेही उपस्थित आहेत, त्याचबरोबर मृदंग महामेरू आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण सिद्धेश्वर महाराज आंधळे उत्कृष्ट गायनही करतात, त्यांनाच कीर्तनाचं भजन सुरू केलं, आनंद वाटला, तेही उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे गुरुवरे असणारे आमचे मामा श्री तुकाराम मामा मुंडे तेही उपस्थित झाले, त्यांना धन्यवाद. तसेच मृदंगावरती दोन्हीही वाजवणारे दोन्ही तरुण तडफदार मृदंगाचार्य, आपल्या गावचं रत्न आता होय मृदंगाला. गावामध्ये एक वादक तयार झाले म्हणजे भजन, आता एक पिढी तर बघायचं काम नाही, आता हे आहेत तोपर्यंत आता भजनाचं. आतापर्यंत आपल्या गावची सर्व भजनाची सप्ताहाची धुरा ज्यांना आपल्या खांद्यावर सांभाळली, असे नितांत माझ्यावरती पुत्रवत प्रेम करणारे, नेहमी आम्हाला आशीर्वादाची कौतुकाची थाप आमच्या पाठीवर टाकणारे, अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व, अतिशय स्वज्वळ व्यक्तिमत्व रावसाहेब मामा चाटे, सर्वांचे रावसाहेब मामा आमचे, अतिशय दिलदार व्यक्तिमत्व, सर्व गोष्टी मान अपमान सरा एककडे बाजूला सारून ठेवून कोणत्याही कार्यामध्ये पुढे होऊन सक्रिय असणारे, नेहमी रावसाहेब मामाचं आमच्या फोनवरती हे बोलणं होतं, भेटीगाठी होतात. रावसाहेब मामा चाटे या ठिकाणी तेही उपस्थित आहेत, आदी करून गावातील सर्वच भजनी मंडळ बरं का, सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. आमचे केंद्रीय अण्णा सुद्धा माझं कीर्तन म्हटलेस ते म्हणले मी पण येणार आहे ऐकायला, तेही अण्णाही आले केंद्रीयवाडीहून. आदी करून सर्व या चाटे परिवाराचे आप्तसोकी इष्टमित्र सर्वजण उपस्थित आहेत, सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतील छोटे छोटे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना फक्त 4 महिने झालेत आतापर्यंत, आता तुम्हाला पुढं कीर्तनामध्ये पाहायला मिळेलच. सुंदर असं सगळेच ह्या लाईन ते आता सगळे 25 आहेत, तेवढे 25ला 25 वाजवतात आणि 4च महिन्यामध्ये फक्त, बाकी सगळ्यांना माहीत आहेच. म्हणून सुरू करून 4 महिने झालं, परंतु 4च महिन्यामध्ये 25ला 25 मुलं कीर्तनाची सुरुवात, आरती, हरिपाठ सगळं काही वाजवतात, ते मुलंही या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित आहेत. सर्वांना धन्यवाद देऊन सेवेकडे सुरुवात करतो. विठाला विठाला. हो, आपली वेळ कीर्तनाची आता जवळपास पत्रिकेच्या प्रमाणे झालेली आहे, बरोबर आहे का नाही? परंतु राहुलनं बी सांगितलं की आपण थोडं उशिरा सुरू करू, ऊन आहे आणि साऊंड सिस्टीमवाले बी यायलेत, असं करता करता ते म्हणले आपण 1ला सुरू करू. 1ला तर 1:30ला झालं सुरू, 1:30चं पुन्हा सिस्टीमवाले आले, त्याच्यात 10-15 मिनटं हरकत नाही, तरी तुम्ही जोपर्यंत म्हणताल तोपर्यंत करू आपण सेवा. तुम्ही थांबा म्हणले की काय, ड्रायव्हर घरचाच असल्यास कुठेही गाडी थांबते, पाठीचा असावा असं काही नाही, कधी महाराज उशीर व्हायला थांबवा म्हणले थांबविले. विठाला विठाला.
तुमच्या घरचाच आहे, लहानपणापासून बालपणच तुमच्या समोर गेले. होय श्रीहरी काका, बरोबर आहे का नाही? अशा पद्धतीने त्यामुळे काही घाबरायचं काम नाही. सर्वांनी तुम्ही आम्ही खेळीमेळी. अभंग घेताना सिद्धेश्वर महाराजांनी हात केला तिकडून. मी म्हणलं काय म्हणाले की पुन्हा म्हणले अभंग झालाय. अभंग झालाय तर दुसरा घेऊ म्हणलं. 50 अभंग तुम्ही जरी म्हणलात बदला 50 तरी 50 अभंग वेगवेगळे आहेत माझ्याकडे. गुरुवारी लटपटे माऊलींची कृपा आहे, गुरुवारी शास्त्री महाराजांची कृपा आहे. कधी कोण्या अभंगावर मी एका अभंगावर डबल कीर्तन करतही नाही असं. आणि ते संतांची संगती हा अभंग गादीवरून सांगतो, आज पहिल्यांदाच घेऊ लागलो. मी कधी घेतलाही नाही याच्या आधी. कोणता घ्यावा म्हणून आज ती घेऊ लागलो. आणि त्याच्यामध्ये पुन्हा तुम्ही म्हणला झालाय, इच्छा झाली होती घ्यावा म्हणून, कधीच घेतलेला नाही. गादीवरून सांगतो, खोटं बोलत नाही. कारण का ते अभंग आज मला वाटलं घ्यावा, मग म्हणलं बदलू चला. मग आता शरण हनुमंता हाही अभंग 3 वर्षापूर्वी घेतला होता. कारण मध्ये हनुमान जयंतीला आता 2 वर्ष लॉकडाऊनच होतं. रामनवमी हनुमान जयंतीचे कार्यक्रम कुठंच झाले नाहीत. त्याच्यामुळे हे बी अभंग घ्यायला कुठं काही योग लागला नव्हता. पण चला आज हनुमंतरायाचं नगरभोजन आहे आणि त्या निमित्तानं ही आजचं अभंग योग्य साजीसा अभंग त्या अनुसरून अभंग आहे. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबाराय हनुमंतरायाकडे जाऊन शरणांगती पत्करतात. शरण जी हनुमंता. जी लावला पाहिजे बरं का, आपण लावत नाहीत. उगच आपलं शरण म्हणतो इकडे ये म्हणल्यासारखं होतं ते. आलास का रे म्हणलं. जी लावलं म्हणजे आदरपूर्वक, महान विभूती आहे, थोर संत आहेत. मग जी लावणं म्हणजे एक आदरयुक्त भावना त्याच्यामधून निर्माण होते. म्हणून शरण जी हनुमंता, जी लावायचं एक आदरयुक्त भावना त्यांच्यापर्यंत पोहोचते. अशा पद्धतीनं महाराज म्हणतात हनुमंतरायाला. आणि मला सांगा, हनुमंतरायाचा अधिकारही तेवढाच आहे मायबापांनो. भक्ती किती श्रेष्ठ आहे हनुमंतरायाची भक्ती. कारण का भक्तीच्याच जोरावर आज प्रत्येक गावागावामध्ये नौकराचं मंदिर झालं मायबापांनो. लक्ष देऊन ऐका, एक वाक्य सांगतो. हनुमंतरायाचा मालक कोण हो सांगा. आता माता भगिनी सगळे आपल्या घरच्या घरीचे सांगा मोठ्यानं. हनुमंतरायाचा मालक कोण? कृष्ण. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना? बोला सगळ्या मावश्या हो, बोला की. हनुमंतरायाचा कोण आहे मालक? प्रभू रामचंद्र या मालकाचंच आणखीन त्याच्या गावात घर नाही. आता कुठंतरी योगानं सुरू झालं. एवढे वर्ष वाट पाहावं लागली. बरोबर आहे का काका? एवढे वर्ष योग्य व्यक्ती येईपर्यंत कोणतीच गोष्ट त्याच्याच हातानं घडून घ्यायची असती भगवान परमात्म्याला. मी कोण्या पक्षाविषयी बोलत नाही, पक्षाचा आम्हाला संबंधही नाही कोण्या. परंतु कोणतीही गोष्ट व्हायला योग जुळून यावं लागतात म्हणतात का, तसं असतं. म्हणून ती व्यक्ती येईपर्यंत त्या व्यक्तीच्याच हातानं मंदिर होणार होतं. म्हणून मोदी सरकार आलं. नरेंद्रभाई मोदीनं बाबा ते कार्य हातामध्ये घेतलं. काहीतरी भगवान परमात्म्याची इच्छा असेल. कोणाच्याही हातानं कोणतंही कार्य घडत नसतं. होय रावसाहेब मामा, उगाच कोणाच्या हातानं सत्याचं एवढी धुरा सांभाळणं होती का? कितीही काही आलं तरी. परंतु ते सगळ्या गोष्टी त्याला योगच जुळून यावं लागतात. ही आता आजची सेवा योग असेल भगवान परमात्म्याचा. हनुमंतरायाच्या मनात इच्छा असेल की सप्ताहामध्येच पुन्हा इथं जगदीश महाराजांची सेवा व्हावी आणि सप्ताहामध्येच व्हावी. आणि म्हणून ते असं योगायोगानं सहजासहजी हे घडून आलं. विठाला योग असतो. योग यावा लागत होता. 4 वर्ष झाले. त्याच्यानंतर आज योग आला. सप्ताहामध्येच कीर्तन सेवा होईल. चला आनंद आहे अखंड हरिनाम सप्ताहाचा. त्या पद्धतीने हनुमंतरायाचे मालक प्रभू रामचंद्र. आणि प्रभू रामचंद्रांचं सुद्धा घर आज तयार नाही. परंतु गावागावामध्ये, प्रत्येक घराघरामध्ये म्हणायला हरकत नाही, प्रत्येक गावागावामध्ये नौकराचं मंदिर झालं. कोण नौकर? हनुमंतराय नौकर आहेत, सेवक आहेत. कोणाचे? प्रभू रामचंद्रांचे. यांचं मंदिर प्रत्येक, तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे जा, प्रत्येक गावागावात नौकराचा बंगला आहे, पण मालकाचा आणखी त्याच्याच गावामध्ये नाही. मग हे जे पद त्यांना मिळालं, हे जे मंदिर त्यांना मिळालं, हे कशाच्या जोरावर मिळालं? दास्यत्व निकट हनुमंते पै गेले. दास्यत्व निकट हनुमंते पै गेले. म्हणून देखीले रामचरण, म्हणून देखीले रामचरण.
म्हणजे काय आहे, साक्षात रामचरणच आहेत की हो. आज या पदाला जे हनुमंतराय पोहोचले की ज्या ठिकाणी तुकोबारायांना देखील त्यांच्या पुढे येऊन शरण शरण म्हणावं लागतं. हे कशामुळं, कशाची ताकद आहे तर फक्त दास्यत्वाची ताकद आहे. दास्य भक्ती असणारी कुणी केली? हनुमंतरायांनी दास्य भक्ती केली. भक्तीचे 9 विधा भक्ती आहे, 9 प्रकार आहेत. त्याच्यामधली दास्यत्व निकट हनुमंते पै केले आणि त्याचा परिणाम काय झाला तर म्हणून देखिले रामचरण. मग ते दास्यत्व कसं करावं लागतं? ज्ञानोबारांनी सांगितलं, सेवा करायची ना, बरं का सगळेजण ऐका लक्ष देऊन. सेवा करायची तर सेवा करत असताना कशी करावी लागते ज्ञानोबाराय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ विठ्ठला. ज्ञानोबाराय म्हणतात सेवा करत असताना अशी सेवा करायची की तनु मनु जीवे आणि चरणाशी लागावे. नाहीतर सेवा असते, गुरुची सेवा करायला शिष्य गेला, पाय दाबत बसलेला असतो शिष्य, होय सिद्धेश्वर महाराज, पाय दाबत शिष्य बसलेला असतो आणि गुरु म्हणतो, अरे बाळ्या ऐकलंस का, जा बरं थोडंसं पाणी प्यायला तहान लागलीये, जरा विहिरीवरून घागर भरून आण, तिकडे जा बरं आडावर एक घागर भरून आण. मग ते बाळ्या शिष्य असतो ते म्हणतो, महाराज गुरु महाराज तुमचे चरण कसे सोडू, म्हणते तेवढ्या लांब जायला तुमचे चरण कसे सोडू, सेवा करायलोय मी. मग ठीक आहे म्हणतात गुरु महाराज. दुसऱ्या दिवशी पुन्हा म्हणतात, अरे बाळ्या जा बरं तिकडं पोलीस पाटलांच्या घरचं नगर भोजन आहे आणि नगर भोजनाला सुंदर असं जेवायला केलंय, जेवायला जा बरं पंक्तीला. मग बाळ्या म्हणतो, महाराज तुमची आज्ञा कशी मोडू, हे आपली सेवा अशी आहे, काम सांगितलं की चरण कसे सोडू आणि जेवायला म्हणलं की खायला म्हणलं की मग आज्ञा कशी मोडू. होय पोरं, तसंच आहे का नाही? विठाला विठाला. म्हणून गुरुनं सांगितल्याच्या नंतर कसलाही कुठलाही विचार न करता तनु मनु जीवे चरणाशी लागलं पाहिजे आणि तेव्हाच म्हणून देखील रामचरण, तेव्हाच भगवान परमात्म्याची प्राप्ती होत असते. आणि याचं ज्ञान सुद्धा संतांकडेच आहे. ज्ञानोबाराय सांगतात, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. अशा पद्धतीनं संतांकडे जाताना, अहो एवढंच नाही ते ज्ञान फक्त संतांकडे, बरं एवढंच नाही ते ज्ञान, ज्याला ज्ञानरूपी मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे, आता लक्ष देऊन ऐका, ज्ञानोबाराय म्हणतात ज्याला ज्ञानरूपी मंदिरात प्रवेश करायचा आहे ना, त्याला सेवारूपी दारवंटा ओलांडल्याशिवाय त्याला ज्ञानरूपी मंदिरात प्रवेश होणार नाही. जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी विठाला. बरोबर आहे का ना रावसाहेब मामा? सेवा करायची, त्याच्याशिवाय ज्ञान मंदिरात प्रवेश मिळेल का? कुठलंही ज्ञान असू द्या, ज्याला MPSC UPSC मध्ये पास व्हायचंय, ज्याला MBBS करायचे, त्याला सुद्धा त्या पुस्तकांची सेवा घडली पाहिजे. त्या आपल्या हातामध्ये विद्या आहे, आपल्या हातात त्या विद्येची सेवा घडली पाहिजे, त्या दैवतेची सेवा घडली पाहिजे. ज्याला मोठा मृदंगवादक व्हायचंय त्याला सुद्धा ही सेवा घडली पाहिजे. आमचे गुरुवर्य महाराज सांगतात, म्हणायचे हे लाकूड प्रसन्न झालं पाहिजे आपल्याला, एवढी त्याची सेवा करायची की लाकडच प्रसन्न झालं पाहिजे आपल्याला. आणि ते प्रसन्न झाल्यास मग हातातून काहीही निघतं, पण त्याच्यासाठी त्याची सेवा तेवढी करावी लागते. आणि ती सेवा म्हणजे काय, चाल संपली की तसंच मृदंग सोडून पळून जायचं ना, त्याची कणिक सुद्धा काढावी लागते, उचलून मृदंग पुन्हा बॅग मध्ये ठेवावा लागतो. टाळ वाजविणाऱ्यानं सुद्धा मोठा गायक व्हायचं तर टाळ कसाही फेकला आणि पळाला, आशानं प्राप्त होत नाही भगवान परमात्मा, किंवा आशानं ते गायन सुद्धा गोड लागत नाही. त्याच्यासाठी टाळ आपल्या हातानं टाकलेल्या जागेवर कोणाच्या पायानं टाळ तुडवला नाही पाहिजे, याची सुद्धा आपण तेवढी दक्षता घेतली पाहिजे मायबापांना. म्हणून सेवा केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. विठाला. आणि असे असणारे दास्यत्व केल्यामुळे, दास्यत्व भक्तीच्या जोरावर प्रभू रामचरणांच्या जवळ जाऊन बसण्याचं सामर्थ्य हनुमंतरायाला मिळालं. अहो एवढंच नाही, रामायणामध्ये चला, रामायणामध्ये गेल्याच्या नंतर, आता रामायण आपण दरवर्षी ऐकतो, दरवर्षी पाहतो, वर्षभर चालू बी असेल ना, होय रावसाहेब मामा चालू का काका, श्रीहरी काका?
चालू आहे ना. रामायणामध्ये आपण ऐकतो संपूर्ण रामायण एका बाजूला आणि एकटे हनुमंतराय एका बाजूला, एक बराबरी होणार माय बापून. एवढं सामर्थ्य हनुमंतरायाचं आहे. आणि अशा हनुमंतरायाला नगर भोजनाचा कार्यक्रम आहे. त्यांच्या श्रद्धा अंतकरणाने केलेलं हे अन्नदान आणि ज्ञानदान वाया जाणार नाही. जीवनात त्यांना यश, जीवनात त्यांचे आयु आरोग्य ऐश्वर सर्व काही गोष्टी आलबेल निश्चितच राहणार. कारण भगवान हनुमंतराय सामर्थ्यवान असे दैवत आहे. आणि रामायणामध्ये चला, ज्या ज्या वेळी रामप्रभूला संकट पडलं, ज्या ज्या वेळी प्रभू रामचंद्र संकटामध्ये गेले, त्या त्यावेळी त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम, जगाच्या बापाला संकटातून बाहेर काढण्याचं काम संत हनुमंतरायानं केलं. विठाला विठाला. एक प्रसंग आहे. अहिरावण महिरावण नावाचे दोन राक्षस, त्यांना प्रभू रामचंद्रांना उचललं आणि कुठं घेऊन गेले? कुठं? वर मजल्यावर, छताच्या, बरोबर आहे का? कुठं? पाताळात नेलं. हा, पाताळात घेऊन गेले. आणि पाताळात घेऊन गेल्याच्या नंतर मग शोधाशोध सुरू झाली शोधाशोध. आणि इकडं तिकडं शोधू लागले. कुठं गेले असतील रामप्रभू, मालक कुठं गेले, प्रभू कुठं गेले? मग हनुमंतराय शोधायला निघाले. आणि शोधायला निघाल्याच्या नंतर वनामध्ये हनुमंतराय गेले. आणि गेल्यानंतर शोधू लागले. पर एका झाडाखाली हनुमंतराय थांबले होते. आणि थांबल्यानंतर एक त्या ठिकाणी दोन पक्षिणी होते. कोणता पक्षी होता होते झाडावर बोलायला? कोणता होता? असू द्या, कोणता आहे म्हणा. होय, हा, ते पक्ष्यांची भाषा होती. तसं तर गिधाड सांगितलेलं आहे बरं का. हा, त्या ते गिधाड असणारा ते त्याच्या पत्नीला सांगू लागला. कुणाला? त्याच्या पत्नीला. हे ऐकलंस का ग? तू गरोदर आहेस आणि तुला खायला चांगलं चांगलं द्यायचंय. मग आत्ताच माझ्या समोरून दोन राक्षसांनी नर नेलाय उचलून. एक ताज टवटवीत असं आता भक्षण करायला मिळणार आहे, आपल्याला खाद्य मिळणार आहे. ऐकलंस का? मी जातो आणि काय करतो तुझ्यासाठी. त्यांना त्या मंदिरामध्ये ठेवलंय, देवीच्या पाताळात नेऊन त्या माणसाला. आणि त्या माणसाला नेलेल्या मंदिरात ठेवलंय. मी जातो, खिडकीतून मध्ये प्रवेश करतो आणि तुझ्यासाठी त्यांचे एक दोन लोचके तोडून आणतो. असे काही गिधाडाच्या वृत्तीचे माणसं असतात, लोचके तोडणारे. कुठेही गेले की त्यांचं त्या माणसाच्या ह्याच्यावर लक्ष असतं. म्हणून ते गिधाड म्हणू लागलं पत्नीला त्याच्या. गिधाड सांगू लागलं, पक्षात बी हेच आहे हो, बायकाचं म्हणणं पूर्ण करावंच लागतंय. पक्षी असू, तुम्ही आम्ही असूत, नाही तर प्रभू रामचंद्र असूत, हट्ट, स्त्री हट्ट हे पुरवावंच लागतंय. विठाला. बरं, एवढंच नाही, सगळं रामायण सुद्धा कशामुळे घडलं? स्त्री हट्टामुळेच घडलं ना. हा, बरोबर आहे का नाही? जवळ स्वतःचा जगाचा बाप असताना एका सोन्याच्या हरणावर मन गेलं. सोन्याच्या हरणावर मन गेलं. प्रभू, मालक ऐका ना. तेव्हा का ते हरिण दिसतंय का? ते हरिण, त्या हरणाच्या चमड्याची मला चोळी करा. मला चोळी घाला वाटते त्या हरणाच्या चमड्याची. आणि ते सोनेरी हरण दिसतंय, किती गोड दिसतंय, किती सुंदर दिसतंय. रामप्रभू म्हणू लागले, अगं बस ग उग सीते, ऐक जाय. ते हरिण नव सीते, तू ऐक जाय जरा. उगच आता शिमगा आलाय जवळ, कशाला सोन्याची बांगडीन, सोन्याची अंगठी, कशाला साडीन, कशाला चुळी. आता शिमगा आलाय, जरा थांब थोडं, ऐक. पण सीता ऐकती का? सीता प्रभू रामचंद्राची असू द्या, नाही तर आपली असू द्या. होय अण्णा, ते ऐकत नाही, स्त्री हट्ट आहे. ऐकलंच नाही सीतेनं. प्रभू, मला त्या हरणाची चोळीच पाहिजे मला.
आनंद महाराजाला, बरं का रावसाहेब काका ये ना गेलते ते, त्यांना म्हणलं नाही ना तुम्ही दुपारी बिया, संध्याकाळी दररोज आहे म्हणले. मग असू द्या की म्हणलं, काय होईल. राम शिकारीला जाताल का, हरणाची चोळी मला शिवताल का. गोड आहे, जाऊ द्या असू द्या, पण गोड आहे का नाही, छान सुंदर. हा मग अशी सीता माता कुणाला म्हणू लागल्या प्रभू रामचंद्राला. असंच असते स्त्रियांचा हट्ट म्हणलं की होय तुकाराम महाराज, स्त्री हट्ट, बाल हट्ट, आणखी कोणता आहे, राज हट्ट. क्या बात आहे. हे 3 हट्ट पुरवावेच लागतात बरं का. असंच एकदा स्त्री हट्ट म्हणल्यास काय महाराज, मग आता किती सांगावं. असंच एकदा आमची बायको सुद्धा हट्ट करू लागली. मालक सक्रात आली जवळ, आली नाही कीर्तनाला, तसं घाबरू नका, आली नाही म्हणून तर सांगायला. आली का कुठं, मग दुसऱ्याचं, आमची नाही सिद्धेश्वर महाराजाची मालकीन म्हणून लागली. काय माहिती का, मालक जगदीश महाराज बघा बरं म्हणली, एवढे मृदंग दररोज सप्त्याला चाललेत, 7 दिवस आता ह्याला आहेत म्हणले साकूडला, तिथं 11,000 7 दिवसाचं पाकिट आहे त्यांना मृदंग वाजून, आणि 2,000ची साडी नाही घ्यायला काय झालं म्हणली. वहिनी म्हणून लागल्या मला. मग सिद्धेश्वर महाराजाला म्हणाली, ऐकलं का, चला ना ते लय दुकानात सेल भारी आलाय साड्याचा, चला बरं घेऊ. स्त्री हट्ट निघाले सिद्धेश्वर महाराज घेऊन. घेतली साडी, घेतल्यानंतर घे म्हणलं आता तुला काय घ्यायचं त्यात हट्ट असते. मग घेतल्याच्यानंतर साडीचं बिल झालं 3300 रुपये. 3300 बिल झालं. बायालाही चॅप्टर, संसार करावं तर बायानंच करावं. काटकसरीचा संसार बाया इतका आपल्याला जमत नाही पुरुषाला. तर मला सांगा, पुरुष मंडळी सगळे इथं, होय श्रीहर काका बघा, तुम्ही मला सांगा, आपण जर 1000 रुपयाची वस्तू घ्यायची, दुकानदाराकडे गेलात, ही वस्तू कितीला दिली, 1000 रुपयाला दिली, तर आपण कमी करून मागून मागून कितीला मागताल तुम्ही, 900 रुपयाला, बरोबर आहे का नाही. 900 रुपयाला मागताल. 900 रुपये लय झालं, लय चिकट असला, एकदम चिक्कू असला तर ते 800ला मागीन. त्याच्यापेक्षा आपण खाली येऊ शकतो का. पण बाई जर गेली दुकानामध्ये आणि त्या बाईला जर सांगितली त्या दुकानदारानं, अहो मावशी 1000 रुपये किंमत आहे या वस्तूची, ती बाई डायरेक्ट 500लाच मागणार. 500 रुपयाला द्या, ही इतक्या महाग असते का. आणि मग ते बाई तसं म्हणले असते, माणूस आता किती वरी चढून चढून कितीपर्यंत भाव चढविणार आहे. लय झालं 600 700, ती म्हणते 500ला मागितली आणि तुम्ही 800 म्हणालात, नाही जमत. लय झालं 550 रुपये देईन बघा. दुकानदार बी म्हणते, धर बाबा आता दिलेलं बरं, दुसरं गिराईक यायच्या आधी पुन्हा दुसरी नाही 500 ऐकल्यास तिला 500 द्यावं लागेल. म्हणून हे संसार फक्त काटकसरीचा बायालाच जमतंय. तसं सिद्धेश्वर महाराज गेलेले होते दुकानामध्ये, 3300 रुपये बिल झालं. महाराज गेले, मालक द्या बिल. गेले वा सिद्धू भाऊ आमचे, गेले दुकानदाराला 3300 रुपये काढले, देऊ लागले. वहिनीनं आमच्या बघितलं की मागून पळतच आली, मालक थांबा थांबा, तुम्हाला काही कळतंय का, तुम्हाला काही कळतंय का नाही, काय झालं. अहो 3300 रुपये बिल झालं, 3300 लगेच द्यायला तुम्ही. हा साकूडमध्ये यावर्षी पाकिट जास्त मिळालंय काय, लगेच द्यायला. मग सिद्धू भाऊ म्हणू लागले, आता बिल झालेलं तर द्यावं लागेल ना. थांबा थांबा मी देते म्हणली. वहिनी म्हणले आमच्या, मी देते. वहिनीनं घेतले हातामध्ये घेतले, दुकानदाराकडे वहिनी गेल्या आणि दुकानदाराला म्हणल्या, अहो दुकानदार दादा ऐकलं का, 3300 बिल झालंय आणि एवढ्या महागाची साडी असती का, एवढं बिल करीत असतात का. नेहमी दरवर्षी मी तुमच्याच दुकानामधून साडी घेते, एक बी वर्षी चुकत नाही, प्रत्येक वर्षी तुमच्याच दुकानातून घेते आणि तुमच्या दुकानातून घेत असल्यामुळे 1500 रुपये घ्या. वहिनी असं म्हणलं की दुकानदारानं हात जोडले, सिद्धेश्वर महाराज इकडे या. वहिनी साहेब पैसे देऊ नका पण खोटं बोलू नका. 8 दिवस झालं दुकान टाकलं आणि तुम्ही म्हणाला दरवर्षी माझ्याच दुकानातून साडी घेते, आता कुठे घेते साडी कशाला. ठाला असं स्त्री हट्ट पुरवावं लागतं. एका स्त्रीला मागायचं सुद्धा कळालं पाहिजे, काय मागावं काही सांगतात नाही. हनुमंतरायाकडे नगर भोजन आहे, त्यांची संकल्पना होती, त्यांची इच्छा पूर्ण झाली. एक जण असाच महादेवाची पूजा करीत होता. महादेवाचा भक्त होता. शेतामध्ये महादेवाचं मंदिर होतं. महादेवाला प्रसन्न करून घेतलं, पण पूजा करायला बायको जाऊ देत नव्हती. बायको म्हणायची, उठलं की महादेव मंदिर, हॉटेलवर उठलं की भजन, काय लावलं हे रानात तिकडं खळ करायचं बघा. असं म्हणून ती बायको अडवायची. मग ह्याला वाटायचं पूजा कोण करीन, मंदिरात आरती कोण करीन, दिवा कोण लावील. मग ते लपून छपून जायचा. गेल्यानंतर एका दिवशी महादेवच प्रसन्न झाला. ह्याला जय भोलेनाथ हे म्हणला, तुम्ही कोण आहेत, कोण भक्त म्हणला, तुम्ही कोण आहेत. महादेव म्हणले, अरे मीच महादेव आहे, सांग काय पाहिजे ते माग. आता एकदाच काय मागायचं ते, रात्रंदिवस दररोज माझी सेवा करतोस, काय पाहिजे माग. ते म्हणला, प्रभू थांबा म्हणला, घरी जाऊन बायकोला विचारून येतो. बायकोला कसं आहे, आमच्या बायको लय मला पूजाला जायचं म्हणलं की अडचण करायला जाऊच दे ना, मला लयच ताण आली म्हणला. होय, भजण्याच्या बायका अशाच असते का नाही, कीर्तन करायच्या सुद्धा अशाच असतात. त्या कीर्तनाला भजनाला म्हणलं की असंच असतं का नाही. म्हणून तर तुको बराय म्हणले, बरे झाले देवा बाईला कर कशा आहे का नाही. हा असं ती बाईल मेल्यास सुद्धा त्यांना आनंद मानला. तुको बरायांना ना, आमचा हिशोब आहे, आम्ही घरीच सांगितलेला असते गाडीतच. माया
विरहित केले. माया विरहित केले. हो, बाईल वेळी बरे झाले, देवे माया विरहित केले. माया निघून गेली आपल्या जीवनातली, बाईल मिली, बरं झालं म्हणले तो बरं आहे. त्याच्यामुळं काय सांगू लागलो सिद्धेश्वर महाराज, काय सांगू लागलो? कीर्तन म्हणा, कीर्तन होय. तू पाकिट हांचीन म्हणा, रान बटेन द्यायची, वरे वा विठाला विठाला. महादेव प्रसन्न झाला आणि ते महादेव प्रसन्न झाल्यास भक्त म्हणाला, देवा थांबा, घरी जाऊन विचारून येतो. पळतच घरी गेला. घरी गेला आणि बायकोला म्हणाला, ऐकलंस का ग, देव प्रसन्न झालाय, सांग मला. तू म्हणत होतीस ना काय देते तुमचा देव, कशाला चाललात भजनाला, देव प्रसन्न झालाय, काय मागायचं सांग. ती म्हणली, माय देव प्रसन्न झालाय का, थांबा मी शेजारणीला विचारते. शेजारणीला विचारते, शेजारणीसाठीच असतंय सगळं. हा, तिच्या तर नाकावर टिचून म्हणतात आम्ही या वर्षी नथनी केली. मग ती शेजारणीकडे गेली पळत आणि तिला म्हणू लागली, काय करू ग, देव प्रसन्न झाला आणि काय मागू देवाला. मग ती म्हणली, काही नाही, तुला नाकात नथ घालायला नथ कमी जरा, नाक माग, नाक लांब करा म्हणा. हिनं सांगितलं कोणाला, मालकाला, जा तुमच्या देवाला सांगा माझ्या बायकोचं नाकच लांब कर म्हणा. हे म्हणला मालक. आता हे भोळाच भक्त होता, गेला पळतच भोळ्या देवाकडं, महादेवाकडं. प्रभू ऐकलं का, माझ्या बायकोचं थोडं नाक लांब करा. माझ्या बायकोला नाक कमी आणि लय चिडवायलेतला गावात लोक, नाकच लांब करा. लांब नाक करा म्हणलं की तुकाराम महाराज प्रभूनं वरी हात केला, तथास्तु म्हणले की महाराज हे निघालं शेतातून घरी, मंदिरातून घराकडे निघालं. जसं घराकडे निघालं तसं आपल्या आडा इतक्या अंतरावर आलं की तिकडच त्याला मुसांड दिसली यायलेली. त्या नाकानं बी तथास्तु म्हणल्या 5वा घेर टाकला की सुई करीत नाक निघालं ना. आडा पस्तूर आलं, आडा पस्तूर. हे म्हणला, हे काय येईल, नाकानच घरी आलं. हे मी सांगतो, मागायचंही कळायला पाहिजे. नाकानच घरी आलं हे मालक. आणि आल्याच दरवाजातून म्हणाला, ऐकलंस का, लांबलं का नाक. तिला बोलायचंही कळणार, हे काय म्हणले, असलं सोंग असतंय का, जा देवाला म्हणावं कमी करा. पुन्हा हे पळालं आणखीन देवाकडं, महादेवाकडं. देव म्हणला, बघता मी भोळा बी असलो तरी 3च वर आहेत तुला, बरं का, काय मागायचं ते माग. 3 वरा नाही, एक झालाय, दुसरा वर आहे आता. हे म्हणला, काय नाही प्रभू, माझ्या बायकोचं नाक कमी करा. कमी करा म्हणले की देवानं तथास्तु म्हणल्या होय. इजू पाटील रिवर्स गिअर जे टाकला म्हणतात द्या नाकानं, जे नाक आलं म्हणतात की सनाट निघालं महाग की जागेवरच गायबच झालं. इथं चिठ्ठीच लिहावं लागू लागली, ही नाकाची जागा आहे. मग हे दारात आलं आणि आल्यानंतर म्हणाल, ऐकलंस का, नाक कमी झालं का. ती म्हणली, कशाचं कमी झालं म्हणली. लेकरं रडू लागले, बाबा हे काय केलं, मम्मीचं नाकच गायब झालं. पुन्हा ते म्हणलं, आता काय करू. ती म्हणली, जा देवाकडे, तुमच्या देवाला म्हणा मोह जसं होतं तसंच राहू दे. पुन्हा हे पळत गेलं देवाकडं. प्रभू माग बेट्या, 3रं वरदान आहे आता, याच्यापेक्षा दुसरं नाही. माग काय पाहिजे ते. प्रभू काही नको, जसं होतं माझ्या बायकोचं नाक पहिलं तसंच राहू द्या. मग देव म्हणले तथास्तु. आणि मग नाक जाग्यावर आलं, जेवढं होतं तेवढं. मग हे घरी आला म्हणला, ऐकलंस का, नाक कुठे, चापून बघू द्या म्हणले आधी. हाय बघा, आता माझं जसं होतं तसं आहे. तुमच्या देवाला काहीच मागणार नाही इथून पुढं. तुम्ही तुमचा देव कशी भक्ती करायची तशी करावी. ठाला दृष्टांत संपला. देवाकडे असू नाही कुणाकडे असू, मागायचं कळालं पाहिजे. काय मागायचं हे कळालं पाहिजे. शरण सुद्धा कुठं जायचं हे कळालं पाहिजे. नाही तर मागायला देव प्रसन्न झाला, किंवा एखादा राजा आला, एखादा मंत्री आला, काय पाहिजे सांगतो, हे म्हणतो चुना द्या, तंबाखूला चुना नाही. आता काय ह्याचा चुना मागतो, चुन्याची फॅक्टरी तरी मागणं. मागायचं बी कळालं पाहिजे. आणि असे असणारे कोण, कुठं होतं आपलं कीर्तन, कुठं चाललं होतं. रामप्रभूला शोधायला निघाले होते हनुमंतराय. आणि त्या गिधाडाचं, त्याच्या पती पत्नीचं, त्या पक्ष्यांची भाषा ऐकली. आणि ऐकल्यास मग हे म्हणले, असं आहे का, पाताळात देवीपाशी घेऊन गेलेत का माझ्या प्रभूला. हनुमंतरायला भाषा अवगत होती पक्ष्यांची. आणि असं म्हटल्यानंतर मग हनुमंतराय निघाले पाताळामध्ये गेले. आणि गेल्यानंतर पाहतात तर काय, प्रभू रामचंद्रांना उभं केलेलं सगळे ते राक्षस उभे, हातात धारदार शस्त्र. आणि मग हनुमंतरायनं देवीच्याच जागेवर जाऊन बसली. ती देवी काळी स्वरूपाची होती, काळं रूप होतं विक्राळ. पण तिथं ही सेंद्री देवी जाऊन बसली, शेंदूर लावलेली जाऊन बसली. पुन्हा म्हणाली, हे भक्तांनो ऐका, मला हा बळी असणारा जिवंत पाहिजे. हा नर मला जिवंत नैवेद्य पाहिजे, हे मारून पाहिजे नाही. तुम्ही काय करा, सगळेजण घरी निघून जा आणि माझ्यापाशी असाच ठेवा. असं म्हणल्यानंतर ते म्हणले, देवी बोलली. सगळे निघून गेले ते राक्षस.
राक्षस निघून गेल्यानंतर हनुमंतरायानं मग देवीच्या जागेवर उभा टाकलेली विचारला प्रश्न, शेवटची इच्छा असते बरोबर आहे का, मरणारला शेवटची इच्छा सांग, तुला कोणता काय तुझी इच्छा आहे ते सांग. मग तसं देवी विचारू लागली प्रभू रामचंद्राला, बोल वत्सा तुला काय पाहिजे, आता शेवटचं तुझं क्षण आहे, तुला आता इथं बळी देणार आहेत, तुझी शेवटची इच्छा काय. त्यावेळी हनुमंतराय त्या देवीकडे बघून प्रभू रामचंद्र म्हणाले, काय नाही देवी, फक्त माझी एकच इच्छा, इथं जर माझा हनुम्या असता ना तर मग सांगितलं असतं तुला. कोण हनुम्या, माझा भक्त, माझा प्राण असणारा माझा हनुमंतराय जर इथं असता तर आज मला या ठिकाणी थांबायची वेळ आली नसती. असं म्हटल्यानंतर एवढा विश्वास तुझ्या हनुम्यावर, हो एवढा विश्वास आहे माझा हनुम्यावर. असं म्हटल्यानंतर हनुमंतरायाच्या डोळ्यातून आसूरच्या धारा वाहू लागल्या. हनुमंतरायाला आनंद वाटला, आनंदानं हृदय भरून आलं. टणकन उडी मारली आणि प्रभू रामचंद्रांना कडकडून मिठी मारली आणि दोघंही आनंदाने ते त्या ठिकाणी गोष्टी करू लागले, आनंदानं गप्पा मारू लागले. मग प्रभू पुढं हनुमंतराय हात जोडून म्हणतात, देवा प्रभू एवढा माझ्यावर तुम्हाला विश्वास, एवढा विश्वास, हो रे हनुम्या, मला माहिती आहे की कुणीही नाही वाचवाय आलं तरी माझा हनुम्या मात्र वाचवाय आल्याशिवाय राहणार नाही. एवढा असा असणारा माझा हनुमंतराय थोर आहे, प्रतापी आहे. विठाला विठाला. एवढंच नाही, हनुमंतराय लंकेमध्ये सीता शोधण्यासाठी गेले आणि गेल्यानंतर सर्व 33 कोटी देवतांना आपल्या बंदीखान्यामध्ये बंदिस्त करून ठेवलेला कोण, रावण. सगळ्या देवांना बंदिस्त करून ठेवलं होतं. रावणाकडे खंडोबा, गणपती गाडवर राखायला, खंडोबा दाढी करायला, त्या 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या वर चढायला. असा असणारा हा एवढा बलाढ्य असणारा रावण, त्याला सुद्धा जाऊन काय केलं, त्याला सुद्धा असा बलवान आमचा हनुमंतराय. हनुमंत महाबळी दाढी रावणाची दाढी, असा असणारा हनुमंतराय आमचा. एवढा हनुमंत महाबळी, महाबलवान असणारा माझा हनुमंतराय. कुठेही केवढेही संकट पडू द्या, त्या ठिकाणी हनुमंतरायाने त्या संकटातून प्रभू रामचंद्रांना सुद्धा बाहेर काढण्याचं कार्य, तेवढं सामर्थ्य माझ्या हनुमंतरायानं केलं. अहो नव्हे नव्हे प्रभू रामचंद्रांनी सीता शोधल्याच्या नंतर अयोध्येच्यामध्ये लंकेमध्ये जाण्यासाठी पूल करायचा ठरवला त्या समुद्रावरून. आणि त्या समुद्रामधून पलीकडे जाण्यासाठी दगड टाकून त्याच्यावरती प्रत्येक वानर काय करू लागलं, दगडावर राम नाव टाकायचं आणि ते दगड पाण्यात फेकायचा. ते पाण्यात दगड तरत होता, तरंगायचा. आणि ते दगड तरंगलेला हे दिवसभर प्रभू रामचंद्रांना पाहिलं. दिवस मावळता प्रभू रामचंद्र जाऊन समुद्राच्या तीरावर उभा राहिले. आणि उभा राहिल्याच्या नंतर मग बघू लागले, इकडे तिकडे बघितलं, एक मृदंगासारखा दगड घेतला आणि ते दगड पाण्यात टाकला. पाण्यात दगड टाकल्यास आता या वानराच्या हाताने दगड तरू लागले आणि प्रभू रामचंद्राच्या सुद्धा हाताने दगड काय झालं, तरला ना. नाही ना, हुशार आहेत सुरते, वा हुशार आहेत. बुडाला म्हणालेत हा, नाही तर असं म्हणल्यास लगेच म्हणतात बुडला, तरला म्हणालेत, हुशार आहेत, तरला म्हणालेत हा. मग ते पाण्यात दगड काय बुडला का तरला, बुडाला बाबांनो. पुन्हा दुसरा उचलला तबल्या एवढा, ते बी पाण्यात टाकला की ते बी पाण्यात दगड बुडला. पुन्हा टरबुजा एवढा घेतला, तेही बुडला. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत होय, खरबुजा एवढा घेतला, तेही बुडला. असं करता करता लिंबा एवढा, तेही बुडला. मग आता हे सगळे दगड बुडले. आणि बुडल्यानंतर मग इकडे इकडे बघू लागले प्रभू रामचंद्र. कसं असते, सायकल शिकणारा सुद्धा, गाडी शिकणारा सुद्धा, गाडीहून पडला, सायकलहून पडला की शिकताना अगोदर आपल्याला लागलंय किती बघत नाही, इकडे इकडे बघते, मला कोणी बघितलं का, मला कोणी बघितलं का. हे का नाही पोरं, सायकलून पडल्यास असंच करतात का नाही, मला कोणी बघितलं का. आणि कोणी नाही बघितलं म्हणल्यास मग गडबडीनं सायकल उचलतात, हां आता बघू म्हणतात किती लागले ते. कुणी नाही ना आता इथं. तसं रामप्रभू इकडे इकडे बघू लागले, मला कोणी बघितलंय का. पाठीमागं वळून बघतात तर हनुम्या उभाच. मग प्रभू म्हणतात, अरे हनुम्या, हे असं कसं कधी आलास तू, पाण्यात दगड बुडाले माझ्या हातानं, मला दगड पाण्यात टाकताना बघितलं तर नाहीस ना. काय नाही प्रभू म्हणले, पहिल्याच दगडाला हजर होतो तुमच्या मागं, सगळी दगड पाण्यात बुडलेले बघितलेत पण कोणाला सांगणार नाही. मग प्रभू रामचंद्रांना विचार पडला, संकट आलं देवावर. देवट म्हणले, आता मीच विचारात पडलोय बाबा, पाण्यात दगड बुडले कसं काय, तुमच्या हातानं तरायले तर माझ्या हाताने बुडायलेत, सांगा काय प्रश्न, कसं काय असं झालं. मग त्यावेळी हनुमंतराय म्हणले, देवा तुझ्या नामाचा महिमा
म्हणतात तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. आपल्या आपल्याची किंमत आपल्याला नसतीये. ते नाम असो की माणूस असो, आपल्या घरातला माणूस किती मोठा माणूस असला, किती मिशा लांब लांब असल्या तरी बाहेरच फक्त मिशावर ताव मारायचा, घरी गेल्याच्या नंतर नाही. किती मोठा महाराज असला तरी घरी गेल्याच नाही, है का नाही. बाहेर माणूस वाघच असते आणि ते वाघच असते, घरी गेल्यास बघत वाघाचा घरी बी वाघच असते. बाहेर जसा माणूस वाघ असते तसा घरी वाघच असते, फक्त वाघावर दुर्गा देवी बसलेली असते, एवढाच फरक आहे. विठाला विठाला. हो, तसं आपल्या जवळचं असलं का किती मोठं असलं तरी त्याचा महिमा कळत नाही. तसं तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा असं म्हणू लागले हनुमंतराय. मग देव म्हणले तसं आहे का, गगनाहुनी वाढ नाम आहेत ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड. गगनाहून पेक्षा तुझं नाव मोठं आहे प्रभू, तुमच्या नावाची ताकद आम्हाला माहिती आहे. वा 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 वा, क्या बात है. तारीले पाषाण हे महिमान नामाचे. वा वा. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. क्या बात आहे. गोड काय अनंत महाराज अतिशय समर्पक आणि फिटिंग आणि गोड. प्रमाण देताही आलं, प्रमाण म्हणताही आलं आणि प्रमाण लागलंही. असं प्रमाण लागलं पाहिजे, देता आलं पाहिजे, म्हणाय आलं पाहिजे. नाही तर प्रमाण म्हणायले तर पण ते लागत बी नाही. बरं इकडून तिकडून लागलं तर म्हणाय बी येत नाही. बरं म्हणलं तर म्हणलं महाराज घेत बी नाही, कारण बेसुऱ्या असते ते म्हणणारा. महाराजाचं डोसकं उठत आहे पुन्हा. म्हणून प्रमाण लागलं बी पाहिजे, प्रमाण देता बी आलं पाहिजे आणि प्रमाण बसलंही पाहिजे. असं तिने. नाही तर भजण्याचं लय वनवास असते. तिकडं आंध्रामध्ये कीर्तनाला गेलात कामेरा साहेब मामा, मग तिकडे मी म्हणू लागलो सोमवारचा दिवस होता शिवरात्रीचा, आता मागचा महिना हे आता चालू महिना, आता मागच्या हप्त्यामध्ये कीर्तनाला मी म्हणलं अभंग घेतला कीर्तनाला बरं का काका. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. माग भजनी म्हणाली शिवभोळा चक्रवर्ती तुही माय मही चुलती, तुही माय मही चुलती. मी म्हणलं राहू दे राहू दे, तुझ्या पैसेच राहू दे बाबा. अरे एवढंच नाही, एका ठिकाणी म्हणलं आता कोठे धावे मन भाग गेला क्षीण झाला, भाग गेला क्षीण गेला. मग ते महाग म्हणलं भाग्या मेला शिमगा झाला. बरं एका ठिकाणी सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला असं म्हणलं. अभंग हे कालचा झालेला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. ते महाग म्हणू लागले काय सत्वर उच्चार प्रल्हादी बोंबलला. ते म्हणलं बोंबला. आता अहो एवढंच नाही, काही काही तर आरती सुद्धा पाठ नाही. आता आरतीमध्ये काय आहे, पांडुरंगाच्या आरतीत शब्द आहेत अवतार पांडुरंग नाव ठेविले असे. पण ते माग म्हणणारे काय म्हणले अवतावर पांडुरंग. मी म्हणलं दिवसभर हलू देऊ नको पांडुरंगाला, दिवसभर अवतावरच उभं करून ठेव. असं काय भजनी भेटतील काही सांगतात नाही. मी म्हणलं मोगरा फुलला, मोगरा फुलला. ते माग म्हणलं मोकार फुगला, मोकार फुग. विठाला विठाला. अशा पद्धतीनं गोड प्रमाण. उदकी तारिले पाषाण महाराज हे महिमान नामाचे. मग प्रभूला सांगितलं तुमच्या नामाचा महिमा आहे, तुमच्या हाताने होणार नाही, जमध्ये जाऊन बसा, आमच्या आम्हाला काम बघू द्या. एवढे महान असे असणारे, एवढे श्रेष्ठ असणारे, एवढे बलवान असणारे माझे हनुमंतराय. आणि फक्त त्यांना ही ताकद कशामुळे आहे तर श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य मत सख्यमात्मनिवेदनम. या 9 विधा भक्तीमधलं दास्य भक्ती हनुमंतरायाने केली. आणि या दास्य भक्तीच्या जोरावर आज या ठिकाणी रूढ आहेत हनुमंतराय. आणि असे श्रेष्ठ असणारे हनुमंतरायांकडे विठोबाचे एकनिष्ठ असणारे तुकोबाराय, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती असे म्हणणारे हनुमंतराय तुकोबाराय. जगाचा बाप
विठ्ठल पांडुरंग परमात्मा, वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा, हे त्यांचं मूळ दैवत असणारे सुद्धा तुकोबाराय आहे. त्यांच्याशिवाय विठ्ठलाशिवाय दुसरं काहीच न म्हणणारे तुकोबाराय हनुमंतरायाकडे जातात आणि त्यांना भक्तीची वाट विचारतात पहिल्या चरणात. तुकोबाराया अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की असे असणारे महान प्रतापी बलवान असणारे हनुमंतरायांकडे जाऊन म्हणतात, शरण शरण जी हनुमंत, हे हनुमंतराया मी तुम्हाला शरण आलोय. का शरण आलोय तर मला भक्तीची वाट दाखवा. हनुमंतराय तुम्ही महान थोर भक्त आहात आणि भक्ती जर करायची असेल, भक्ती कशी करावी तर भक्ती हनुमंतरायाकडे पाहायची कशी भक्ती आहे. आणि भक्तीच्या जोरावर जगाचा बाप आपला करण्याची ताकद फक्त भक्तीमध्येच असते. मायबापांनो, भक्तीच एवढी असते साधू संतांची की त्या भक्तीच्या जोरावरच उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखो निया सजन कसाया विकू लागे मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे. अहो सगळे काम ते अभंग बघून घ्या. त्या अभंगामध्ये तुम्हाला दिसल, ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल. वाचित जागाता त्याच्यामध्ये पहा सगळे प्रत्येक काम असणारं संतांचं. अहो चर्मरंगू रागे रोहिदासा संगे, अहो कोणते कामं केले नाहीत. माळ्या सावत्याला खुरपू लागलं, अहो ढोरं राखले, ढोरं ओढले. अहो एवढंच नाही तर जनाबाईंकडे चला. संत श्रेष्ठ असणाऱ्या जनाबाई, फक्त भक्तीची ताकद होती आणि जनाबाईंच्या भक्तीच्या ताकदीनं देवाला, जगाच्या बापाला दळण दळायला लावलं. जनाबाईनं दळण दळायला लावलं. पूर्वीच्या काळामध्ये जाते होते, जाते बरोबर आहे का? आता माता भगिनी ऐका, लक्ष देऊन, तुमच्याकडे फिरलं कीर्तन. आता जाते असायचे आणि त्या जात्यावर दळण दळायचं. आणि त्या दळण दळत असताना काय करायच्या बाया? हिंदी गाणी म्हणायच्या, बरोबर आहे का? नाही 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 नाही, काय गोड ओव्या म्हणायच्या म्हाताऱ्या बाया. बाबा बाबा ते सांगूच नका, काय आनंद असतंय. आता फक्त ते नवरा नवरीचे ते हळदी पुरतं राहिलंय जातं ते, माहिती बाहेर शहराने तर ते बी गेलं. आपल्यात असते काही तर होय, मावशी असतेच ना वाटतं जाते, हे का नाही? थाप टाकू नका जास्त वेळा, ऐकू दे त्यांना, ऐकूही नाही म्हणाल्यात. मला असं खुनवू लागल्या. विठाला विठाला कधी द्यायची? अधूनमधून थांबल्याच्या नंतर स्वरापुरती द्यायची, सारखं टन टन. मग ते आपण लक्षात घेतलं पाहिजे, शिकायचं आपण चलत चलत. विठाला विठाला. हो तर त्या जात्या आहेत ना आपले, तर होतंय का जातं त्या ह्याला हळद दळा आहे ना, मग किती गोड जात्यावर ओव्या असतात, आहे का नाही? तुम्हाला येतात का नाही ओव्या? मी ऐकल्या तो आमच्या इकडे असतात. काय गोड ओव्या म्हणतात, म्हणून दाखवू का कशी असते ती? आताच्या पुरीला जातं नाही
आणि पोतही नाही, काहीच नाही त्यांना आता. पोत म्हणजे कोणती, गळ्यातली पोत सुद्धा नग वाटायले, बांगड्या हातामध्ये नग, जातं गेलं त्याच्या जागेवर मिक्सर गिरणी आली, गिरणी दळण दळायला, बरोबर आहे का नाही. जातं गेलं, त्याचं नावच आहे जातं, पुन्हा नाही येत ते, जातं जाणारच आहे ते. गेलं आणि गिरण्या आल्या, गिरण्या गेल्या, प्रत्येकाच्या घरात छोटे छोटे ग्राइंडर मिक्सर आले. एवढंच नाही, पूर्वीच्या काळामध्ये माता भगिनी पहाटच्या वेळी उठून दधी मंथन करायच्या, सुंदर असा डेरा ठेवायचा, त्या डेऱ्यामध्ये दही टाकायचं आणि त्याचं मंथन करायचं, होतं का ना पहिल्या काळात. पण ते आता राहिलंय का. आता ताक सुद्धा कशावर करायला, मिक्सरवर बटन दाबलं की घुर्र वाजतं, एका मिनिटात सारा फेसच, लोणी कुठंच नाही, लोणीच निघत नाही. पण ते पूर्वीचा काळ होता. गोड असं नामदेवरायांनी वर्णन केलंय. प्रात काळी प्रहरा रात्री उठिल्या गवळणी बाळा, घुसळण मांडियले घरा घरी, सकळा नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा. आणि मग ते काय आनंद होता. घुम घुम करीती, घुम घुम करीती, घुम 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 करीती, डेरे घुमती, आनंदल्या गवळणी गवळणी, छंद छंद डोलती, आनंदल्या गवळणी गवळणी, छंद छंद डोलती. झालं आता काय आपली भागवत कथा नाही, सगळं सांगा होय अनाथ महाराज. मग असं होतं, ते जाती बी होते त्याच काळामध्ये, ते गेले. आता जातं गेलं, गिरणी आली, गिरणं गेले, मिक्सर आलं. एवढंच नाही, पूर्वीच्या काळात गोड होतं. पूर्वीच्या काळामध्ये भाकरी करण्यासाठी माता भगिनी आज्या आमच्या असणाऱ्या कशामध्ये पीठ तिंबायच्या, पीठ कशामध्ये मळायच्या, ते लाकडाचं काय होतं, काटवट आहे का नाही. त्या काटवटीला दोन्हीकडून 2 कानं होते, त्याच्यावर आजीनं पाय द्यायचा आणि भार देऊन पीठ मळायचं. भाकर सुद्धा अशी मऊ लागायची, लोण्यासारखी मऊ, खायला गोड चवदार. कशामुळं, ते असं पीठ मळता येत होतं, दोन्हीकडून 2 कानावर पाय देता येत होते. परंतु ती काटवट सुद्धा गेली. आता त्याच्या जागेवर काय आली, परात आली. आणि त्या परातीला सुद्धा दोन्हीकडून 2 काय असतात, कानं असतात आहे का नाही. आणि त्या कानावरच पाय ठेवतात आताच्या पुरी, आणि त्या पायाची थोडी सुद्धा मळ पिठामध्ये पडत नाही. असंच आहे का, असं नाही वाटतं. म्हणून ती काटवडी गेली, परात आली. परातीत आता कुठं पाय ठेवतात तुम्ही, पिठात ठेवतात का परातीत, तुमची तुम्हाला माहिती. आता रावसाहेब मामा तुम्ही फिरत आहेत म्हणून तुमचं बरं आहे शिरारी काका, आम्हाला दररोज एके गावाला फिरावं लागतं. किती पायातलं चिरण आम्हाला खायला मिळत असेल, किती जाग्यावर. त्याच्यामुळे आम्ही ते जेवायचंच सोडून दिलं बाहेर गावात. आता जायचंच नको, घरूनच घरीच बायकोनं जेव घातलं तर जेवून यायचं कीर्तनाला, नाहीतर आपलं उपाशीच राहायचं. विठाला विठाला. म्हणून ते जातं गेलं, परात आली. ती परात सुद्धा आता ती परात कुठे गेली, थेट बँडवाल्याकडं. बँडवाल्यानं पालती करून वाजवाय सुरू केली ती परात. आता ते पीठ तिंबायचं सुद्धा मशीन आलंय, मध्ये पीठ टाकलं, पाणी टाकलं की हुंडा तयार होतो. एवढंच नाही, प्रत्येक संस्थानला आता आमच्या आळंदी, पंढरपूर, शेगाव संस्थानला चपात्या बनवण्यासाठी मिशन आल्यात, मशिनरी. त्या मशिनरीमध्ये पीठ टाकायचं, पाणी टाकायचं, बटन दाबायचं, मध्येच हुंडा तयार होणार, चपाती तयार होणार. टोपलं खाली लावलेलं असते, आपलं पीठ कसं पडतंय गिरणीतून तसं, आणि त्याच्यात चपात्या पडत राहणार. टोपलं उचलायचं आणि पंक्तीत आणून ठेवायचं, बस. किती सोपं झालंय, कामच नाही आजकाल. आता सगळं एवढं मशिनरी निघाली. आता फक्त एक मशीन यायची राहिली. आता माणूस आला की मशीनमध्ये घालायचा, त्यानं मध्येच खाऊन पिऊन यावं, मध्येच पिऊन सुद्धा यावं. ह्या मशिनरी सप्त्यामध्ये कामाला येतात बघा. महाराज आला की मशीनमध्ये घालायचा, त्यानं विठोबा रुक्माई झाल्यास मधूनच फेटा बांधून बाहेर यावं. पण ह्याच्यापेक्षा ह्या मशिनरी पुरीच्या लग्नामध्ये पुरीच्या बापाला लय कामाला येतात. कमानीपाशी ठेवून द्यायच्या, कसलाही पाहुणा VIP असू, साधा असू, जनरल असू, मध्ये घालायचा. त्याची त्यानं बटन दाबायचं, ज्याला जे लागतं ते हिरवं बटन बी तिथंच ठेवायचं. दाबलं की त्याला मध्येच बाटली मिळावी, पाण्याची म्हणावी, बाटली मिळावी पाण्याची प्यायला. त्या मशिनरी कामाला येतात. असं जातं गेलं. चला, मी जनाबाई सांगू लागलो. जनाबाईनं जगाच्या बापाला दळायला बोलवलं. कशाच्या जोरावर, भक्तीचं सामर्थ्य होतं. भक्ती सांगतोय. जनाबाईनं बोलवायचं, जनाबाईनं हाक मारायची. पूर्वीच्या ओव्या एक म्हणून दाखवू का ओवी, नग का. मग त्या ओव्या, हार हरीला काय असतंय की बायायचं ते हळदीला दळायला, मी ऐकलंय सिद्धेश्वर महाराज. हार हरीला नवरीच्या चोळीवर हल्या काढीला. काय असते,
मोर मोर काढीला, हा मोर काढीला असते. एकीला तर म्हणलं मन बरं ववी तुला येते का बघू दे जात्यावरची. तिने सुरू केली ववी म्हणा. आंब्याच्या ग झाडाखाली माझा भाऊ दारू काढी, कोण्या मेल्यानं केली चाडी आणि आली पोलिसाची गाडी. मी म्हणलं तुझी बंद कर ववी, तुझी ववी बंद कर, माझ्या जनाबाईची ऐक. आता जनाबाई किती गोड वव्या म्हणू लागल्या. मी पुढं म्हणतो आणि जगाचा बाप जनाबाईच्या महाग म्हणू लागला. त्या सगळ्यांनी तुम्ही महाग म्हणायचं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. तर माझे सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ए ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. वा वा, हात जोरात. जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे ग. टाळी टाळी. लावून पाची बोटे गे तू रे बा विठ्ठला. वा वा. ए रे बा विठ्ठला तू, ए रे बा विठ्ठला. वा वा, जोरात. ए रे बा विठ्ठला, ए रे बा विठ्ठला. बघा बरं किती गोड वाटलं. सगळ्या म्हणी नाही गेल्या त्या, मला माहिती आहे ना. पुढच्या पुढच्याच एवढ्या म्हणाल्या त्या, बाल्कनीतल्या मागच्या म्हणी नाही गेल्या त्या. हा, त्या बाहेर गावच्या आहेत का, आहे का नाही? त्या म्हणतात त्या आम्ही का म्हणू त्यांच्या गावचं नगर भोजन आहे. तर बायाचं कसं असतं, शिस्तीत गोड म्हणलं म्हणणाऱ्या बायांनी. हा, गोड म्हणलं, ज्यांना ज्यांना म्हणलं त्यांना धन्यवाद, ज्यांना ऐकलं त्यांनाही धन्यवाद. कसं बायाचं शिस्तीत असते सगळं. एकला मुंगी निघाली की तिच्या मागं सगळ्या मुंग्या लाईन निघत्यात. पण मुंगळ्याचं तसं नसतंय. बसताना सुद्धा बाया बघा बरं किती भरून दिसायला मंडप एका जाग्यावर. पण मुंगळ्याचं तसं नसतंय. अर्धे इथं, अर्धे आंबजोगाईत, अर्धे परळी, अर्धे धारूर, अर्धे लातूर, असं असते मुंगळ्याचं सांगतोय. म्हणून गोड असं तुम्ही भजन म्हणलं. आणि हे भजन जगाच्या बापानं म्हणायचं जनाबाईच्या मागं. कशामुळं दळण दळू लागलं? अहो, वेणी फणी केली माझ्या जनाबाईची जगाच्या बापानं. का केली? तर फक्त भक्ती, भक्तीचं सामर्थ्य. अहो, एवढंच नाही, जनाबाईंना देवाला आपल्या हृदयात बांधून ठेवलं. विठाला विठाला. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हो धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. जगाच्या बापाला आपल्या हृदयामध्ये बांधून ठेवण्याचं सामर्थ्य फक्त भक्ती, भक्तीच्या जोरावर. अहो, एवढंच नाहीये, हनुमंतरायाने हेच केलं. आणि हनुमंतराय ज्यावेळी सर्व रामायण झालं आणि अयोध्येमधून सीता आईसाहेबा सकट सगळे वानरसेना, लंकेमधून सगळी वानरसेना अरण्यामधून अयोध्येमध्ये आली. आणि आल्याच्या नंतर अयोध्येमध्ये
आता केलेल्या कामाचा मोबदला म्हणून प्रत्येकाला पाकिट वाटपाचं काम सुरू होतं बरं का सिद्धेश्वर महाराज. पाकिट वाटपाचं काम सुरू होतं आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यांना बक्षीस वितरणाचं कार्य, प्रत्येकाला बक्षीस ज्याच्या त्याच्या पद्धतीनं दिलं. परंतु हनुमंतरायाला काहीच बक्षीस दिलं नाही आणि नाही दिल्यामुळं सीता आई साहेबाकडे गेली गोष्ट आणि सीता माता म्हणाल्या प्रभूला, ऐकलं का मालक, तुम्हाला तर काहीच, हा तिथून आलं हे चलत. तेव्हापासून बाया म्हणतात, कोण्याही बाईनं नवऱ्याला एकदा तरी म्हणतीस ती तुम्हाला तर काहीच, आता दररोज म्हणते ते भाग्यवान म्हणायचं नवरा. विठाला विठाला. आमचे गुरुवर्य तुकाराम शास्त्री महाराज सांगत असतात, एकदा तरी माणसाच केवढाही माणूस असला तरी एकदा तरी त्याला ही वेळ आलेली असते, तुझ्या पाया आता ग बस, तुझ्या पाया. केवढे असलं तरी तसं ते, कारण बायाचा स्वभावच बाई म्हणत असते. एकदा असं सिद्धेश्वर महाराजाच्या घरी मी ऐकलं, त्यांच्या दोघांचं भांडण चालू होतं आणि तिथं ऐकलं मी. ती म्हणून लागले, तुम्हाला तर काही कळतच नाही, तुम्हाला तर काही कळतच नाही, तुम्हाला कुणीही फसवित आहे, तुम्हाला कुणीही फसवित आहे. सिद्धेश्वर महाराज मी म्हणले, मी बी आता फिरलेलो, मी ऐकलं होतं त्यांचं, ऐकू लागलो. सिद्धेश्वर महाराज म्हणले, खरंय खरंय, उगं गब्बस, मला कुणीही फसवित आहे म्हणले. पहिली सुरुवात फसवायची त्या बापानं केली म्हणले, त्या बापानं माझ्या गळ्यात घातलं ना तुला, म्हणून फसलोय म्हणले. विठाला विठाला. लय चतुर असते थोय माणसं, लय चतुर, पण त्याच्यापेक्षा चतुर आमचा देव आहे. किती चतुरपणा आपण केला तरी लय चतुर. एक जण तर असा होता चतुर आमचा दोस्त, तिकडं परभणीकडचा माझा दोस्त, दिसायला काळं झर, बरं उंचीला मात्र 2.5 फुटच, इतकंच बुटकं जामून, पुन्हा काळं झर आणि त्याच्यात पुन्हा त्याला दात नव्हते महाराज, बोचरं होतं. आता बघा इतके चतुर असतात काय काय सांगावं, पण तिकडं चतुरपणा करतात, इकडे येत नाहीत. इतकं चतुर होतं, मला दररोज म्हणायचं त्यानं, काही करा महाराज, माझं यावर्षी तरी लग्नाचा जोड लावा ना, मला लग्न करायचं. आता कसा जोड लावा म्हणलं, दिसायला रंगानं बी नाही, वाणानं बी नाही, गुणानं बी नाही, रंगानं जामून ढ्याकाळात टाकलं तर ओळखू येणार नाही, असं होतं. मग काय करावं म्हणलं, तर ह्याला कुठले बघा. मी म्हणलं नाही गडे, मेळ लागत नाही, तर राय आता तू गुरुजीच्या संस्थेत जाय म्हणलं, तिकडं साधनास्थलीला असाच ब्रह्मचारी. ते म्हणला करून दाखवीन लग्न, म्हणला लग्नच करून दाखवी. म्हणलं बरं झालं, मी बी वहिनीच्या हातचे पोहे खायला येईल म्हणलं, दाखव करून लग्न. असं म्हणलेस त्यानं लगेच काय चैत्राच्या महिन्यामध्ये केलं लग्न केलं. म्हणला या महाराज जगदीश महाराज या घरी, म्हणला म्हणतच होता तुम्हाला, तुला कुणी बायको देणार नाही, या घरी. मी म्हणलं चला सिद्धेश्वर महाराज आपण दोघे जाऊ म्हणलं, आता बोलिले घरी. गेलात सिद्धेश्वर महाराज आंधळे, वृक्षराज महाराज आंधळे, आज 2 आंधळे तो कीर्तनाला, रात्री एकच असते आंधळ. आता विठाला विठाला. असं आहे ते आडनावाची आंधळी सांगायला. मग ह्यांना घेऊन गेलो घरी. मग गेल्याच्या नंतर नाही, ते बी आंधळा आज आणणार होतो कीर्तनाला, पण ते अण्णा म्हणले मला गावात मंदिराचं काहीतरी काम आहे म्हणून, तर 3 होते. मग हां, अण्णाशिवाय आम्हाला करमत नाही, अण्णा पाहिजे असते. मग ते आम्ही गेलोत घरी. गेल्यानंतर ते म्हणला बघा महाराज अशी सुंदर बायको केली, रूपवान केली, बघा तुम्ही म्हणतात देत नव्हती. मी म्हणलं चांगली झालं बा. आली चहा घेऊन त्याची बायको. म्हणलं वहिनीत चहा केला, म्हणलं पोहे मी खात नाही, उपीट बनवला उपीट. आम्ही खाऊ लागलोत. मग उपीट नाश्ता. सिद्धेश्वर महाराज म्हणजे मला जमतच नाही नाश्ता केल्याशिवाय, सकाळी उपाशी जमत. मग ते नाश्ता करू लागलोत आणि नाश्ता करताना मग काय झालं, गप्पा सुरू झाल्या. म्हणलं कसं काय जमणार तुला, होय बाळ्या कसं काय केलंस लग्न, त्याचं काय म्हणलं, तुला दात नाहीत म्हणलं, रंग नाही तुझा, असं कसं फसविलंस म्हणलं, इतकं कसं फसविलंस, चांगली एवढी सुंदर ऐकून आली. आणि हसला जोरात, मोठ्यानं हसू लागला. म्हणला मी काय केलं, जाता जाता म्हणला दवाखान्यामध्ये गेलो, दात बसविली म्हणला, आणि दात ती वरची बसविली काय असते ती दाताची कवटी बसविली म्हणला, आणि ते बसवून गेलो म्हणला. त्यांना कळू दिलं नाही मला दात नाहीत म्हणून. आणि असं म्हणल्याच्या नंतर म्हणलं असं झालं का, आणि असं हसायला, टाळी देऊ हसायला, आणि टाळी देऊ हसायलाच. मग आम्ही बी हसू लागला. पण आम्ही हसायला ऐकून मध्ये वहिनी बी हसू लागली, त्याची बायको ती बी हसू लागली. मी म्हणलं ग बसा. मधून आवाज यायला, मग मधून हसायला. मी म्हणलं वहिनी तुम्हाला काय झालं हसाय, ह्यानं तर तुम्हाला फसविलं म्हणून हसायला. ती म्हणली महाराज तुम्हाला माहीत नाही, त्यांना दात नाहीत, ते बोचरे येतं, आणि मला केस नाहीत, मी बी टकली म्हणली. मी बी वरी केसाळ बसून आलते म्हणली ह्यांना बघायला. इतका चतुरपणा. विठाला विठा. हो, काय प्रश्न काय उत्तर देते. एका गावात कीर्तनाला गेलो, लहान पोरगा आलं पळत, महाराज चला चहा प्यायला. मी म्हणलं चला, आता कुणीच नाही मंडपापाशी, चल तोपर्यंत. मी म्हणलं चहाला दूध आहे का, आहे ना म्हणला. मी म्हणलं मग दूध देते का, तुमची गाय देते का दूध, ही मला दूध देत नाही, काढावं लागते म्हणला. लक्षात आलं असलं तर बरं, नाही तर उद्या कळलं तुम्हाला. एक जण असंच कीर्तनात जोक सांगितलं, दुसऱ्या दिवशी हसू लागला. का हसायलास म्हणला, हा ते कालचा जोक आज कळाला मला. असं आहे ते. एक जण तर ते एसटी मध्ये बसलेला होता म्हणून ड्रायव्हर पशी,
ड्रायव्हरकडे बघू लागला, ड्रायव्हरकडे सारखा बघू लागला. ड्रायव्हरच्या सीटच्या शेजारी बसलेला. ड्रायव्हर घेर टाकत होता आता बिचारा. आणि एस टी एका हॉटेलवर थांबली. ड्रायव्हर उतरून खाली हॉटेलमध्ये चहा प्यायला गेलो. हे सगळे उतरले, हे उतरलंच नाही. हे एस टीमध्येच थांबलं. खडखड वाजू लागलं काहीतरी. सगळे पळत आले बघायला काय झालं काय नाही. ड्रायव्हर आला म्हणला, अरे हे काय केलंस, गिरच उपसून काढलास तू तर. ते म्हणला, मगापासून बघू लागलो म्हणला ड्रायव्हर साहेब, परळ येऊन निघाल्यापासून तुम्हाला मी लातूरपर्यंत बघू लागलो, किती तुम्ही झटू लागला, तुम्हाला काही उपसा नाही गेलता, मी खोलूनच बाहेर काढला. विठाला असे की ज्याची त्याची बुद्धी असती, पण तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड, त्याच्यामुळं मायबापान त्याहुनी दगड बरे द्यावा. हनुमंतरायाला बक्षीस, सगळ्याला बक्षीस वितरण केलं. आणि बक्षीस वितरण केल्यानंतर हनुमंतरायाला बक्षीस दिलं नाही म्हणून सीतासाहेब म्हणू लागल्या प्रभूला, प्रभू काही तुम्हाला कळत नाही, बक्षीस दिलं नाही. सीतेला म्हणली, दे तू बक्षीस, तू दे म्हणल्याच्यानंतर सीतेनं बक्षीस दिलं, नवरत्नाचा हार काढून दिला. परंतु ते हार घेऊन गेले प्रभू हनुमंतराय आणि प्रत्येक मणी फोडून बघू लागले. ज्याच्यामध्ये नाही राम त्याचं मला काय काम म्हणले, फोडून टाकला. विचारलं हनुमंतरायाला, प्रश्न विचारले, अरे हनुमंतराया का फोडले तू हे मणी, का फोडला असे नवरत्नाचा हार? मग हनुमंतराय म्हणाले, आई साहेब ह्याच्यात रामच नाही, काय करू, ह्याचं मला काय काम आहे? असं म्हटलं. सीता म्हणू लागली, कुठे तुझा राम, तुझ्यापाशी तरी दाखव. त्यावेळी दोन्ही हातानं छाती फाडली माझ्या प्रभूरा हनुमंतरायानी आणि दाखवलं. तर मध्ये नुसते राम नाही, राम लक्ष्मण सीतेसहित दाखवलं मध्ये दर्शन. आणि त्यावेळी म्हणू लागले काय, श्रीराम जानकी बैठी है मेरे सीने में, बोलो राम जानकी बैठी है मेरे सीने में, बोलो राम जानकी बैठी ना कीर्ति ना वैभव ना कुछ चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए। सुख मिले ऐसे अमृत को पीने में, सुख मिले ऐसे अमृत को पीने में, बोलो राम छातीमध्ये आपल्या हृदयात राम लक्ष्मणासहित सीतेसहित दिसल्याच्या नंतर आश्चर्यचकित झाल्या. मग हात जोडू लागले. ही ताकद कशाची आहे? फक्त भक्तीची ताकद आहे. आणि मग याच भक्तीची वाट महाराज दुसऱ्या चरणात हनुमंतरायाला विचारू लागले. काय भक्ती त्याच्या वाटा, काय भक्ती त्याच्या वाटा, काय भक्ती त्याच्या वाटा, काय भक्ती जगद्गुरु तुकोबाराय महाराजांकडे म्हणू लागले की काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा.
सुबट म्हणजे शूरवीर असणारा योद्धा. तुम्ही योद्धे आहात, तुम्ही शूरवीर आहात आणि तुमच्याकडे मी भक्तीची वाट विचारतोय. मग अशी भक्ती कशातून होते तर नामस्मरणातून होते. ही सेवा कशातून करायची, भक्ती कशातून करायची तर नामस्मरण करा, अन्नदान करा, ज्ञानदान करा, चटया उचलण्याचं सुद्धा काम करा. ह्याच्यात सुद्धा भक्तीचं ही सुद्धा. कोणी काहीही काम करा पण प्रामाणिकपणे करा. तीच भक्ती आहे माझ्या काय भक्तीच्या तवाटा. म्हणून ही भक्ती. आणि भक्ती जर करायची असेल तर चला तुम्ही कुठं आळंदी पंढरपूरच्या सोहळ्यामध्ये चला, मग बघा भक्ती कशी असते. आणि त्या आळंदी पंढरपूरच्या सोहळ्यामध्ये आल्याच्या नंतर मायबापांनो चहूकडे बघितलं तर महिनाभर तर फक्त नामाचा गजर, भगवान परमात्म्याचं भजन. आणि तो आनंद काय असतो तुम्हाला पाहायचा असेल ना तर बघा, तो आनंद असा असतो. आता माझ्यासोबत सर्वांनी एकदा भजन करा. आपली सेवा समाप्त झाली, 10 मिनिटात कीर्तन संपवतो. भक्ती काय असते तर भक्ती खरी आळंदी पंढरपूरच्या वारीमध्ये पाहायला मिळते. मायबापांनो कशी असते वारी, कशी असते दिंडी पाहिजे का तुम्हाला? दिंड्या निघाल्या पंढरीला, दिंता गता दिंडा निघाल्या पंढरीला, आळंदी नगरीत काय वाजत गाजत माझ्या ज्ञानदेवाचा पायी सोळा गाजतो. माझ्या ज्ञानदेवाचा सोळा गाजतो. माझ्या ज्ञानदेवाचा सर्वांनी महिला मंडळी वरे हात करून जोरात भजन करा. कारण का तुका म्हणे पापे जाती संताची आजपे. जे भगवान परमात्म्याला आवडतं ते फक्त नामस्मरण असतं. आणि तेवढं नामस्मरण करा. 10 मिनिटात सेवा संपायली बरं का. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम म्हणा जोरात. हळू 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 ते म्हणताना हळू ना. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. मोठ्यानं एकनाथ नामदेव तुकाराम. पुरुष मंडळी तुम्ही म्हणा, सर्वजण म्हणा. झालं कीर्तन हा तर नामदेव तुकाराम म्हणा सर्वजण. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. मोठ्यानं म्हणा. झालं कीर्तन हा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. काय झालं? ज्ञानोबा माऊली तुकाराम. जोरात हा. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. सर्वजण म्हणा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. गीता गीतांबा माऊली तुकाराम. हो थमन गीतांग वाजून. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. धिंदा गदा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. हा हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे असते भक्ती मायबापांना. अशी भक्ती करणारे हनुमंतराय सतत भरपूर रामचंद्रांचं भजन. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि याच भक्तीच्या नामस्मरणाच्या जोरावर या ठिकाणी येऊन बसले. आणि हनुमंतराय साधारण मूर्ती समजू नका, साधारण व्यक्ती समजू नका, लहान व्यक्तिमत्व समजू नका. हे काही संत महात्मे आहेत, परंतु हे काही लहान सहान माणूस नाही, लहान सहान महात्मा नाही. तर हे साक्षात कोणाचा अवतार आहे? आज ज्यांचा वार आहे ते शंकर भगवान भोलेनाथाचा अवतार आहे. आणि त्यांनाच हनुमंतराय असणारे भोलेनाथाचे अवतार, त्यांना तुकोबाराय म्हणतात. ती शरण शरण हनुमंत. आणि एवढंच नाही तर तुकोबाराय म्हणतात बाबा तुम्ही साक्षात रुद्राचा अवतार आहेत. शेवटचं चरण.
म्हणतात की तुका म्हणे रुद्रा, रुद्र म्हणजे भगवान शंकराचा अवतार आहे. तुम्ही कोणाचा अवतार आहेत? भगवान भोलेनाथाचे अवतार आहेत. अंजनीची या कुमारा, अंजनीचे कुमार आहेत. आणि नव्हे तर अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी.